बऱ्याच वर्षांत स्वर्गीय वसंतदादांचं एक अतिशय भव्य स्मारक व्हावं असा निर्णय होऊन 2001 सालीच 1 कोटी रुपयाचा निधी दिला गेला. त्या 1 कोटीत काहीच होत नव्हतं म्हणून ते रेंगाळलं. ते नंतर 2014ला त्याला निधी उपलब्ध झाला आणि तो निधीसुद्धा एका क्षणाला संपला आणि हे काम अर्धवट राहिलं. परवा जयश्रीताई ज्यावेळेला मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अनेक कामं घेऊन आल्या त्यावेळेला प्राधान्याने त्यांनी असं म्हटलं की बाकी आमची कामं बाजूला ठेवा, पण हे वसंतदादांचं स्मारक झालं पाहिजे. इमिजिएट मुख्यमंत्री महोदयांनी नगरविकासला 8 कोटीची सही केली. नगरविकासमधून हार्डली 8 दिवसामध्ये मी GR काढतो. ऑलरेडी जे पैसे उरले आणि व्याज असं म्हणून 1 कोटी अकाउंटला शिल्लक आहेत. असे 8 आणि 1 9 कोटीचं नव्याने टेंडर निघेल. त्यात जवळजवळ सगळी कामं पूर्ण होतील. पूर्ण झाल्यानंतर इतकं चांगलं ऑडिटोरियम, त्यानंतर एक्झिबिशन गॅलरी, इथलं कॅन्टीन, ह्या सगळ्याच गोष्टी नीट चालवायला द्यायला लागतील, हे मेंटेन करायला लागेल. आणि मग हे कलेक्टर ऑफिस करणार, महानगरपालिका करणार का? टेंडर काढून एखाद्या एजन्सीला द्यावी, याचा निर्णय पूर्ण झाल्यानंतर करू. फेब्रुवारी महिन्यात टेंटेटिव्ह याचं उद्घाटन करण्याचं आज मी घोषित करतो, जेणेकरून आमच्या सगळ्यांवरच प्रेशर येईल की उलटं टाईमटेबल आखायला लागेल आणि त्याला स्वाभाविकपणे मुख्यमंत्री येतील. दुसऱ्याची समिती पण आता बरेच दिवस बदलली नाही. पतंगराव त्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे कलेक्टरांना मी सूचित केले की नव्याने समिती करा, वसंतदादांच्या कुटुंबातल्या काही लोकांना त्यात इन्व्हॉल्व करा आणि वसंतदादांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी रोजचं मॉनिटरिंग करून हे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. अनेक कामं अशी अपूर्ण आहेत जी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात किंवा ओडिशात तिकडे असताना जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून थांबली होती. अशाही कामांना गती दिली पाहिजे. मग वसंतदादा काय आहे की 235 पालं सरकार असल्यामुळे 29 ऑक्टोबरपर्यंत काही पडत नाही. त्यामुळे 4 वर्षाचा कालावधी असा आहे की ज्याच्यामध्ये वहिनी या सत्तेबरोबर राहतील आणि त्यामुळे सगळे कामं पूर्ण होतील. वहिनीनं जो शब्द दिला होता ज्या वसंतदादा बँकेच्या संदर्भातला तो अजूनही पूर्ण झालेला नाही किंवा नाही, तो बऱ्यापैकी म्हणजे त्याची जी काय असं आहे कायद्याच्या चौकटीत नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये त्याच्या 88ला चॅलेंज करणं झालं आहे. टप्प्याटप्प्याने होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.